हाय गाईज. तर तुम्ही कमेंट केला होत्या की तुमच्या देवाऱ्यामध्ये ताई एकसारखेच देव कसे काय आहेत, एकसारखे देव देवाऱ्यात नसावेत, असं काही तुम्ही कमेंट केला होता. पण ते देव एकसारखे नाही आहेत, ते वेगवेगळे आहेत. आता मी देवपूजा करायला बसली आहे, तर म्हटलं देव कोणकोणते आहेत ते पण सांगून होईल. प्लस एका ताईंनी मला विचारलं होतं, ताई मळवट कसा भरायचा तेही सांगा. तर तेही तुम्हाला व्हिडिओतून दाखवता येईल मला. त्यासाठी म्हटलं आज देवपूजा करते आहे, तर एक छोटासा का विना व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवावा. तर चला, असे दिसणारे टाक आमच्या घरात दोन आहेत, एक म्हणजे ज्योतिबा आणि एक म्हणजे नाईकबा. तेही मी तुम्हाला तिथं पूजेमध्ये मांडल्यावरती दाखवेन. हे दोन आहेत. मग अशा सेमच म्हणजे हा ज्योतिबा आणि नाईकबा हे दोन्ही देव घोड्यावरचे आहेत. मग त्यांची रचना ही साधारणपणे एकसारखीच आहे, त्यामुळे तुम्हाला हे दोन देव सेम दिसले असतील. हा आहे बाळकृष्ण. तर हा डबल आहे, म्हणजे हा सासूबाईंच्या लग्नातला एक आणि आमच्या लग्नातला एक, असं दोन बाळकृष्ण आहेत हे. त्यामुळे ते दोघींचे असल्यामुळे ते दोन्हीही आम्ही देवाऱ्यावरती पुजतो. बघा, देवपूजा करायला लागलं की आमचं पिल्लू मी करणार आहे, मी करणार आहे म्हणते. आता त्याला कोण सांगायचं, थोडासा मोठा झालास की तोच सगळं करणार आहे, पण कोण सांगायचं बबूला आमच्या. एका ताईंनी हे म्हटलं की तुम्ही मळवट कसा भरता दाखवा. तर तोही मी आता दाखवते तुम्हाला कसा मळवट भरायचा ते. तर हे बघा, हे असं डब्यामध्ये हे करून ठेवलं. हे आपलं इबीत असतं ना, विभूती सारखंच, पण थोडंसं कलरला डिफरंट असतं. तसे असे लांबड्या लांबड्या असं म्हणजे विभूती टाईपच पण लांबडे लांबडे असतात. तर ह्याच्यामध्ये भिजत घातले बाबांनी. तर हे पहिला मळवट भरताना, आता ही मूर्ती आहे, तर मळवट भरताना पहिला याच्यावरती सगळीकडे हे असं लावायचं, म्हणजे जेणेकरून आपण भंडारा वगैरे काय लावू तो भंडारा असा सुटणार नाही. तर त्याच्यावरती आता मी भंडारा लावते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं हा भंडारा लावून घ्यायचा. हे बघा, हा भंडारा नाही पडणार. हा बघा, असा मी मळवट भरते. तर हे जे साईडला एक्स्ट्राचा भंडारा झाला आहे तो मी असा स्वच्छ पुसून घेते. हा भंडारा माझा भरून झालेला आहे. तर असा मी भंडारा भरते आणि हे हातानेच असं लावते. हे जे विभीत आहे ना, तुम्हाला कोठेही देवाच्या ठिकाणी आपल्याला भंडाऱ्याच्या खाली लेप लावायचा, त्याचा पातळ थर लावायचा त्याचा, आणि त्याच्यावरती भंडारा जेव्हा तुम्ही असा दाबाल ना थोडा थोडासा, तर तो असा बसून जाईल भंडारा पूर्ण. अगदी असं मळवट भरल्यावरती देवीची मूर्ती किती छान दिसते. तर अशा पद्धतीनं तुम्ही भंडारा भरू शकता, मळवट भरू शकता देवीचा. तर चला, तुम्हाला आता मी माझे देव दाखवते. तुम्ही बघू शकता आता माझी देवपूजा झालेली आहे. तर इथं आहे देवी लक्ष्मी आणि कुबेरांचा फोटो, ही आपली सौंदतीची परडी, आणि त्याच्यानंतर ही ज्योतिबाची मूर्ती पहिली आहे ती. हा आहे तो आपला परसराम, ही महालक्ष्मी अंबाबाई, हा नाईकबाची मूर्ती आहे, हे विठ्ठल रुक्मिणी, आणि हा जो बाळकृष्ण आहे हा एक आहे आणि हा एक आहे, म्हणजे एक आईंचा आणि एक माझा असा आहे. हा हे आरेवाडीचं घोडाचं देव. त्याच्यानंतर हे एकाई माकाई शिंगू बिरू, ही आपली महादेवाची पिंड, हे गणपती. त्याच्यानंतर हे आपलं महालक्ष्मी यंत्र, ही अन्नपूर्णा, घंटी, हा याच्यामध्ये गंगेचं पाणी आहे, हा तांब्या आहे, आणि हे दत्तांचं छोटंसं टाक आहे, आणि इथं महाराजांचा फोटो आहे, आणि हा कलश आपण कुलदेवीचा कलश म्हणून पुजतो तो कलश आहे. तर हे कोणतेही देव डबल नाही आहेत. सगळ्यांना असं वाटतं की बघितल्यावरती देव डबल आहेत की काय, पण कोणतेच देव डबल नाही आहेत. आणि यात मी तुम्हाला मळवट कसा देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. या संदर्भात तुम्हाला जर मळवट कसा भरायचा हेही मी तुम्हाला दाखवलं आहे, तर ते विभीत वगैरे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळून जाईल. जिथं जिथं देवाचं काही सामान भेटतं त्या ठिकाणी ते तुमचं विभूती ती भेटून जाईल तुम्हाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. हर हर महादेव.